सध्या देशासह राज्यभरात गॅस टंचाईची झळ बसते आणि त्यामुळे गॅस खरेदीसाठी नागरिकांनी गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा लावल्यात। मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात काही शेतकरी बायोगॅस प्रकल्पामधून स्वयंपूर्ण असल्याचे चित्र समोर येत आहे। ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून सुरू असलेले बायोगॅस प्रकल्प आता आजच्या इंधन तुटवड्याच्या काळामध्ये अत्यंत उपयोगी ठरत आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। आपल्यासोबत आहेत शेतकरी। ताई, काय सांगाल तुम्ही? खरं तर हा गोबर गॅस बसवलाय, हा कशा पद्धतीने काम करतो, याला किती शेण लागतं? हा दिवसाला कमीत कमी 20 किलो शेण लागतं. त्यात पाणी मिक्स केलं तर असं 50 किलो शेण. तर 50 किलो शेणामध्ये 2 ते 2.5 किलो गॅस दिवसभराला तयार होतो. 2 ते 2.5 किलो गॅस तयार होऊन जी सरी बाहेर पडते, तर ती सरीतून आपण शेणखत हे वापर करतो आणि आपण जे शेणगोठ्यातलं उकिरड्यात जे टाकत होतो, तर त्याच्यातून मिथेन वायू तयार होतो. मिथेन वायू हा आपल्या शरीरासाठी घातक आहे. त्याच्यामुळं मग आपण त्याचा उपयोग हा गॅससाठी वापर केलेला आहे. खरं तर तुम्ही सांगितलं याच्यातून 2-3 किलो गॅस तयार होतो। तुमच्या कुटुंबाची गरज किती आहे? संपूर्ण गॅस वापरला जातो का? नाही, संपूर्ण गॅस नाही वापरला जात. कमीत कमी 1.5 ते 1.5 किलो खूप होतो आम्हाला, उरतो गॅस. खरं तर उन्हाळ्यामध्येच हा परिस्थिती आहे। 2-3 किलो गॅस तयार होतो का? इतर ऋतूमध्ये पण याच्यावरती गॅस निर्मितीवरती काय परिणाम होतो का हवामानाचा? नाही, हवामानाचा नाही होत, पण जरा पावसाळ्यामध्ये जरा वातावरण हे असल्यानुसार तर मग जरा वायू तयार व्हायला जरा वेळ लागतो ना, तर त्याच्यानुसार आम्ही पर्याय म्हणून जे गायींचं गोमूत्र जे तयार होतं ते आम्ही त्यात टाकतो. खरं तर हा जो गोबर गॅस आहे, याची किती किंमत आहे? तुम्हाला किती रुपयाला बसलाय? काय अनुदान भेटलंय का? आणि कोणाच्या माध्यमातून तुम्ही हा प्रकल्प राबवलाय? तर ह्यो तसंच आमचं गाव श्रीराम डेअरी आहे आमची. त्या डेअरी थ्रू आम्हाला भेटलेला आहे. काय किंमत आहे या प्रकल्पाची आणि तुम्हाला कितीला बसलाय? अंदाजे 40,000 पर्यंत याचा प्रकल्पाचे हे आहे, पण आम्हाला 12,500 मध्ये भेटलेला आहे. अनुदानामध्ये तुम्हाला हा 12,500 मध्ये भेटलाय। हां. याच्यामध्ये गॅस तयार होतो, अजून काही त्यातनं बाय प्रॉडक्ट तयार होतोय का? बाय प्रॉडक्ट म्हणजे जो आपण शेणखत जे वापरलं जातं, तर ते त्याच्यातून बाय बाय प्रॉडक्ट आहे आणि घरगुती गॅस महत्त्वाचं म्हणजे महागाईची टंचाई आणि त्याच्यानुसार महागाई एवढी चालली त्याच्यामुळं आणि गावाला म्हटल्यावर कुटुंब मोठे सगळंच त्याच्यामुळं आम्हाला गॅसची खूप गरज होती म्हणून आम्ही आता संपूर्ण जगाला जरी एल-पी-जी गॅसचा, इंधनाचा तुटवडा जाणवत असला, तरी हे शेतकरी मात्र या गोबर गॅसच्या माध्यमातून स्वयंपूर्ण झालेले पाहायला मिळत आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे। तर ग्रामीण भागामध्ये बायोगॅसचे प्रकल्प आपल्याला बघायला मिळत आहेत। गॅस टंचाईवरती बायोगॅसचा प्रभावी पर्याय जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। अनेक शेतकरी जे आहेत ते या माध्यमातून स्वयंपूर्ण झालेले आहेत। सध्या जरी गॅसचा तुटवडा असला, एल-पी-जीचा तुटवडा असला, तरी पुण्यातल्या मंचरमधली आपण दृश्य बघतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बायोगॅस आपल्याला इथे तयार होताना बघायला मिळतोय आणि गॅस टंचाईवरती प्रभावी पर्याय सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय।